Welcome to back. In previous lecture, we discussed about the sexual reproduction in the East. Now, uh, half part of the life cycle is completed. Now, remaining part of the life cycle. Now, in this lecture, we learn the alternation of the generation in the East. Okay. How generation altered. Okay. How haploid phase converted into diploid phase. How diploid phase converted into हॅप्लॉइड फेज. हे आपण त्याचं जे लाईफ सायकलमध्ये जे बघितलं तेच आपण या अल्टरनेशन ऑफ जनरेशन ईस्टमध्ये म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ओके. नाव फर्स्ट पॉईंट इन ईस्ट. ओके. पहिल्यांदा मिनिंग याचं समजून घ्या. अल्टरनेशन म्हणजे काय? चेंजेस ऑफ जनरेशन. जनरेशन म्हणजे काय? पिढी आपण जनरेशन म्हणजे पिढी. ओके. म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन इथं म्हणजे काय? अल्टरनेशन पिढी म्हणजे काय? जर आपण मायसिलियमचं पूर्ण स्ट्रक्चर बघितलं, दिस मायसिलियम आयदर हॅप्लॉइड ऑर डिप्लॉइड असतं. ओके. जर हॅप्लॉइड असेल, दोन हॅप्लॉइड एकत्र आले तर त्याच्यावर जे कॉन्ज्युगेशन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. जो झायगोट काय आहे? डिप्लॉइड आहे. त्यानंतर त्या झायगोटचं झायगोस्पोर्स तयार होतो. त्यानंतर त्यामध्ये मिओसिस होतं आणि परत स्पोर्स तयार होतात. ते जर्मिन होतात. त्यापासून मायसिलियम तयार होतं. परत ते काय? हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड डिप्लॉइड ही जी सायकल आहे त्याला काय म्हणायचं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन द ईस्ट. जी की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे बघितलं होतं त्याचा एकदम आपण शॉर्टमध्ये इथं पाहणार आहोत. ओके. इन ईस्ट लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक्ट फेज. जर ईस्टमध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने लाईफ सायकल ह्या दोन डिस्टिंक्ट फेजमध्ये असते. थ्रू सॅप्रोफायटिक फेज ऑर डिप्लो फेज. ओके. त्यामध्ये दोन फेज आहेत. पहिली आहे ती सॅप्रोफायट. कोणती फेज आहे पहिली? फर्स्ट फेज इज अ सॅप्रोफाइट फेज. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय? दोज ऑर्गॅनिझम विच आर ग्रो ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. त्याच्यावरती जे पूर्ण लाईफ काढतात त्याला आपण सॅप्रोफाइट फेज म्हणतो ऑर डिप्लो फेज. ओके. किंवा त्याला काय म्हटलं आपण? डिप्लो फेज. म्हणजे सॅप्रोफाइट आणि डिप्लो फेज म्हणजे काय असणार आहे? 2n. दे हॅव्हिंग 2n जेनेटिक मटेरियल दे हॅव्हिंग कम्प्लीट सेट ऑफ द क्रोमोझम्स म्हणून त्याला काय म्हटलंय? 2n. अँड गॅमेटोफायटिक फेज ऑर हॅप्लोफेज. आणि दुसरी फेज कोणते आहे? गॅमेटोफाइट फेज ऑर हॅप्लोफेज. गॅमेटोफायटिक फेज ऑर हॅप्लोफेज. हॅप्लोफेज मीन्स गॅमेटोफायटिक फेज मीन्स n. ओके. दिस ऑर्गॅनिझम कंटेन n नंबर ऑफ द क्रोमोझोम. n नंबर ऑफ द क्रोमोझोम म्हणजे काय? हाफ नंबर ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती क्रोमोझोमच्या जोड्या आहेत? किती क्रोमोझोम्स आहेत? 46. ओके. मग त्यातले 23 फ्रॉम मदर, 23 फ्रॉम फादर. त्या 23 क्रोमोझोमला काय म्हणणार तुम्ही? हॅप्लॉइड्स. आणि 46 क्रोमोझोमला काय होणार? डिप्लॉइड्स. ओके. तसेच ह्या ईस्टमध्ये इन ईस्ट लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक्ट फेज थ्रू सॅप्रोफायटिक फेज ऑर डिप्लो फेज अँड द गॅमेटोफायटिक फेज ऑर हॅप्लो फेज. ओके. फर्स्ट पॉईंट इज क्लिअर. सेकंड पॉईंट लार्ज सेल आहे म्हणजे जे मायसिलियमचं स्ट्रक्चर आहे किंवा झायगोट तयार झालेला हा काय? लार्ज सेल. दिस लार्ज सेल रिप्रेझेंट द डिप्लॉइड फेज. काय ती लार्ज सेल? काय? डिप्लॉइड फेज. अँड रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह मेथड्स. ओके. अँड दिस आर रिप्रोड्युस्ड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड बाय बडिंग. बडिंगमध्ये जी आहे लार्ज सेल आहे ती कशी? डिप्लॉइड सेल्स आहे. ही जी पूर्ण सेल होती आपण जे बडिंगमध्ये बघितलं, न्यूक्लियस होतो मोठं व्हॅक्युअल्स. दिस हॅव्हिंग 2n. ओके. आणि ह्याच्यामध्ये न्यूक्लियसचा इक्वल रिप्लिकेट होत होता ह्याच्यामध्ये. आणि दुसरी सेल तयार होती ज्याच्यामध्ये सुद्धा तयार होणारी सेलमध्ये काय होती? 2n. म्हणजे बडिंग थ्रू जे रिप्रोडक्शन झालं ती कसली फेज आहे? डिप्लॉइड फेज आहे. लार्ज आहेत म्हणून त्याला काय म्हणलं? लार्ज सेल रिप्रेझेंट डिप्लॉइड फेज अँड रिप्रोड्युसिंग बाय व्हेजिटेटिव्ह मेथड बाय बडिंग. डिप्लॉइड फेज कोणते? लार्ज सेल ही डिप्लॉइड फेज आहे. अँड दिस आर प्रोड्युस्ड बाय द बडिंग मेथड. ओके. अंडर सर्टन कंडिशन, जर आपण काय वेगवेगळ्या कंडिशन बघितल्या, अंडर सर्टन कंडिशन दे डायरेक्टली फंक्शन ॲज द असाय. आपण बघितलं होतं की जर फेवरेबल कंडिशन असेल तर बडिंग होत असतं पुढं. जर अनफेवरेबल कंडिशन असेल तर दे डायरेक्टली फंक्शन ॲज द असाय. दे डायरेक्टली फंक्शन ॲज द असाय. Each asci produce 4 haploid ascospores. Then meiosis take place and they form the 4 ascospores. These ascospores are haploid. They are having half number of the chromosomes. Okay. Therefore, here we can say that under certain condition, they directly function as the asci. Each ascus produce a haploid ascospores. Each ascus produce a haploid 4 haploid ascospores. दिस ॲस्कोस्पोर्स नॉर्मली जर्मिनेट. हे काय करतात? ॲस्कोस्पोर्स ज्यावेळी जर्मिनेट होतात, ज्यावेळी फेवरेबल कंडिशन अवेलेबल असेल, दिस ॲस्कोस्पोर्स नॉर्मली जर्मिनेटेड टू प्रोड्यूस हॅप्लॉइड डॉर्फ स्ट्रेन ऑफ ईस्ट. ओके.
काय तयार होतात जर हॅप्लॉइड स्पोर्स जर जर्मिनेट झाला नॉर्मली, जो ॲस्कोस्पोर्स आहे तो हॅप्लॉइड आहे. ओके, नॉर्मली जर्मिनेट टू प्रोड्यूस हॅप्लॉइड. जर्मिनेट झाल्यानंतर तयार होणारा ऑर्गॅनिझम कसा असेल, हॅप्लॉइडच असेल. देअर फॉर द मिनिट these ascospores normally germinated to produce haploid dwarf strains. काय कसला म्हणतो मी, हॅप्लॉइड डॉर्फ स्ट्रेन तयार होतो ऑफ ईस्ट विच रिप्रेझेंट द हॅप्लोफेज. तो डॉर्फ स्ट्रेन काय रिप्रेझेंट करतो, विच रिप्रेझेंट द हॅप्लोफेज ऑर गॅमेटोफाइट फेज. they represent as the haplophase or gametophyte phase. The gametophyte cell can either be bear sex organ. ती गॅमेटोफायटिक फेज आहे, दे कॅन बिअर द सेक्स ऑर्गन. जसं मी म्हटलं की ते दे फंक्शन ॲज द मेल स्ट्रेन अँड फिमेल स्ट्रेन्स, त्यालाच काय म्हणतात, दे बिअर ॲज द सेक्स ऑर्गन. द गॅमेटोफायटिक सेल्स, ओके, दिस गॅमेटोफायटिक सेल्स कनॉट बिअर सेक्स ऑर्गन. इथं काय फक्त हायपी फंक्शन ॲज द मेल ऑर फिमेल, देर इज अ नो एनी सेक्स ऑर्गन. ओके, the gametophytic cell cannot bear the sex organ under certain condition. काय under certain condition they function as the gametangia. They function as the gametangia. मी तुम्हाला सांगितलं मेल गॅमेटांजिया, फिमेल गॅमेटांजिया. They function as a gametangia. These two gametangia, male gametangia, female gametangia, get fused together, form a diploid phase. Fuse to form a diploid zygote. When they fuse, male gametangia, female gametangia, this consists of nuclei. This nucleus gets fused. The male gametangia consists of n number of chromosomes. Female gametangia consists of n number of the chromosomes. N plus n get fused together and form 2n. That is a diploid zygote. And the resulting form is the zygote, and this zygote is a diploids. Okay, the zygote by budding give rise to the large strains. A zygote by budding give rise to the large strain diploid is cells रिप्रेझेंट द डिप्लॉइड फेज. बडिंगमध्ये जी सेल्स तयार होते ती कोणती सेल्स आहे, डिप्लॉइड सेल्स आहे, मी तुम्हाला सांगितलं. ओके, अशा प्रकारे समजलं तुम्हाला डिप्लॉइड फेज कधी तयार होते आणि हॅप्लॉइड फेज कधी. जर बडिंग म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा टाईप आहे, त्याच्यामध्ये काय पूर्ण न्यूक्लियस जेनेटिक मटेरियल ते रिप्लिकेट होतं आणि डॉटर सेलमध्ये ते ट्रान्सफर होतं. त्यामुळे काय इथं चेंज होतोय का जेनेटिक मटेरियलमध्ये, नाही. म्हणून 2n पासून 2n. ओके, ती डिप्लॉइड फेज किंवा मेल गॅमेटांजिया, फिमेल गॅमेटांजिया फ्यूज होतात एकमेकाशी. n प्लस n गेट फ्यूज टुगेदर फ्रॉम अ झायगोट विच आर द डिप्लॉइड्स. ओके, आणि ज्यावेळेस ह्या झायगोटचं पुढे जाऊन मिओसिस होतं, त्यापासून स्पोर्स तयार होतात. मग आपण ॲस्कोस्पोर्स बघितले किंवा झायगोस्पोर्स. दिस हॅविंग कन्सिस्ट ऑफ द n नंबर ऑफ द क्रोमोझोम्स. ओके, दे रिप्रेझेंटेड द हॅप्लोफेज. ओके, दिस पॉइंट क्लिअर. द नेक्स्ट पॉइंट. ओके, इथं बघा सोमॅटिक सेल्स. इथं काय सोमॅटिक सेल्स आहेत, n आहेत. इथं काय यात सोमॅटिक सेल्स काय आहेत, या सोमॅटिक सेल्स आहेत त्या n आहेत. ह्या दोन सेल n आहेत. ओके, एक तर डायरेक्टली त्यांचं फ्युजन होतं आहे. इथं जर बघितलं तुम्ही डायरेक्टली फ्युजन होतं, त्यापासून दोन सेल्स तयार होत आहेत. ओके, त्यानंतर ह्याचं कॉन्ज्युगेशन झालं या दोन सेलचं n प्लस n. इथं कॉन्ज्युगेशन स्टेजला झालं, त्यानंतर प्लाझ्मोगॅमी झालं याचं, त्यानंतर कॅरिओगॅमी. याचे दोन न्यूक्लिया एकमेकाला फ्यूज झाले. पहिले प्लाझ्मोगॅमी स्टेज आहे, दुसरी आहे ती कॅरिओगॅमी. म्हणजे ह्याच्यातला n आणि ह्याच्यातला n दे बोथ गेट फ्यूज टुगेदर. अँड कॅरिओगॅमीमध्ये काय 2n. इथं काय तयार होणारा झायगोट काय असेल, डिप्लॉइड असेल. म्हणून ह्याला काय म्हणलंय, डिप्लोफेज. वेन कॉन्ज्युगेशन टेक प्लेस, फेज इज द डिप्लॉइड फेज. ओके, डिप्लॉइड फेज बघा ही रिप्रेझेंट करते दोन. एकदा ज्यावेळेस n मध्ये कॉन्ज्युगेशन होतंय, प्लाझ्मोगॅमी आणि कॅरिओगॅमी झाली, त्यानंतर डिप्लोफेज, झायगोट तयार झाला, डिप्लोफेज. आता त्या झायगोटचं काय होतंय, परत मिओसिस होतंय. मिओसिस झालं की काय, एकापासून काय झाले 4. मिओसिसमध्ये एकापासून 4 सेल्स तयार होतात. मायटोसिसमध्ये एका सेलपासून 2. आता मिओसिस झालं 1 2 3 4. हे काय झालं, परत डिप्लॉइड कन्व्हर्टेड इंटू मिओसिस थ्रू हॅप्लॉइड झालं. ओके, n 2n पासून परत कन्व्हर्जन काय झालं, n 4 सेल झाला. त्या मायटोसिस झाला त्याच्यामध्ये, म्हणजे 4च्या परत किती झाल्या 8. म्हणून इथं काय म्हणलंय, ॲस्कस विथ 4 न्यूक्लियाय. काय म्हटलंय, ॲस्कस विथ 4 न्यूक्लियाय, ॲस्कस विथ 8 न्यूक्लियाय थ्रू द मायटोसिस पोर्स. देन ॲस्कोस्पोर्स फॉर्मेशन, त्यानंतर त्याचं काय तयार होतात, ॲस्कोस्पोर्स तयार होतात. त्यानंतर ॲस्कोस्पोर्स प्रेशर वॉलवरती क्रिएट करतात आणि ते काय होतात, ब्रेकआउट होतो वाल आणि ते जर्मिनेट होतात ॲस्कोस्पोर्स, आणि त्याच्यापासून परत हॅप्लॉइड सेल तयार होते. म्हणजे काय इथं दोन प्रयत्न, n कन्वर्टेड इंटू 2n. इथं काय नॉर्मली n कन्वर्टेड इंटू 2n, देन 2n कन्वर्टेड इंटू n, परत n 2n. ह्याला काय म्हणायचं, लाईफ सायकल म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन फ्रॉम n टू n, 2n पासून n. ओके, समजलं का, लाईफ सायकल. ओके, अल्टरनेशन ऑफ द जनरेशन इन द ईस्ट.
ओके. देन नेक्स्ट पॉईंट एकदा सर्वांनी डायग्राम व्यवस्थित बघून घ्या 2 मिनिटामध्ये. याच्यामध्ये सोमॅटिक सेल हॅप्लॉइड आहे, त्यानंतर त्याचं कॉन्ज्युगेशन होतं आहे. ओके. कॉन्ज्युगेशनमध्ये इम्पॉर्टंट होते प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी. ओके. त्यानंतर एकदा कॅरिओगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ द न्यूक्लियाय झालं की ती सेल काय होते, डिप्लॉइड. ओके. ते झायगोट तयार होतो, त्यानंतर त्या झायगोटचं काय मायटॉसिस होतं, 4 सेल्स तयार होतात, त्याला काय म्हणतात, ॲस्कस विथ 4 न्यूक्लियाय. देन दिस 4 get through the mitosis and form the 8 nuclei, ascus with 8 nuclei. They form ascospores. These ascospores get released, germinated, and form the new yeast. Okay. Then classification. क्लासिफिकेशन किंगडम मायकोटा, तुम्हाला सांगितलं किंगडम फंजी आहे, त्याचं तुम्हाला रिजन माहीत आहे. आता इथं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. पहिला आहे अक्लोरोफायलस. पहिला कोणता आहे, अक्लोरोफायलस, म्हणजे ह्याच्यामध्ये काय क्लोरोफिल प्रेझेंट नाही, नॉन वॅस्क्युलर प्लांट, म्हणून त्याचा किंगडम कोणता आहे, फंजाई आहे. त्यानंतर दुसरा आहे स्टार्च इज एंटायरली लॅकिंग. इथं रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म काय, ग्लायकोजन. आणि प्रोपेगेटिव्ह युनिट स्पोर्स, स्पोर्स थ्रू इथं जर्मिनेशन होतं आणि म्हणून प्रोपेगेटिव्ह युनिट स्पोर्स, म्हणून देअरफॉर किंगडम इज द mycota. Then next is the division. After the kingdom division comes. डिव्हिजन कोणते आहे त्याची, युमायकोटा. आपण 2 डिव्हिजन पाहिलं, मिक्स युमायकोटा, युमायकोटा. आता युमायकोटा म्हणजे कोणते, का डिव्हिजन युमायकोटा आहे, बिकॉज दे आर ट्रू फंजाई, दे हॅव्हिंग सेल वॉल. सेल वॉल इज अ प्रेझेंट अँड दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ द कायटिन अँड these आर टिपिकली फिलामेंटस ऑर सम आर युनिसेल्युलर. आणि जे मायसिलियम आहे ते मायसिलियम कसं आहे, मायसिलियम इज अ फिलामेंटस, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर आहे, म्हणून डिव्हिजन काय, युमायकोटा. युमायकोटासाठी महत्त्वाचं कॅरेक्टर काय, दे आर ट्रू फंजाई पाहिजे. ओके. ट्रू फंजाई कोणाला म्हणणार, ज्याच फंजाईमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, सेल वॉल इज प्रेझेंट, दोज मेड अप फ्रॉम द कायटिन अँड these आर टिपिकली फिलामेंटस अँड सम आर युनिसेल्युलर. देन आफ्टर द डिव्हिजन सब डिव्हिजन्स कम्स. सब डिव्हिजन इज नोन ॲज द, हे जे कोणते आहे, ॲस्कोमायकोटिना. ॲस्कोमायकोटिना काय, बिकॉज सब डिव्हिजन ॲस्कोमायकोटिना. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय, झायगोस्पोर्स आर अब्सेंट. ह्याच्यामध्ये झायगोस्पोर्स आर अब्सेंट आहे, पण आपण त्यानंतर दुसरी स्टेज कोणती आहे, परफेक्ट स्टेज स्पोर्स द ॲस्कोस्पोर्स. परफेक्ट स्टेज कोण आहे ह्याच्यामध्ये, ॲस्कोस्पोर्स आहेत, म्हणून डिव्हिजन ह्याची कोणतं आहे, ॲस्कोमायकोटिना. ज्यावेळी सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेस जो रिझल्टिंग स्पोर्स आहे ते ॲजिस्टमध्ये कोणता आहे, ॲस्कोस्पोर्स, म्हणून ह्याची सब डिव्हिजन कोणते आहे, ॲस्कोमायकोटिना. कोणते, ॲस्कोमायकोटिना. त्यानंतर आफ्टर द सब डिव्हिजन देर इज अ क्लास हेमिएस्कोमायसिटीज. कोणता आहे, हेमिएस्कोमायसिटीज. मायसेलियम इज आयदर टोटली अब्सेंट. मायसेलियम आहे का ह्याच्यामध्ये, ईस्टमध्ये नाही, एक ओनली युनिसेल्युलर सेल आहे, ओव्हल टाईप्स, म्हणून काय मायसेलियम इज क्लास हेमिएस्कोमायसिटीज. काय, बिकॉज फर्स्ट रिझन इज द मायसेलियम इज आयदर टोटली अब्सेंट ऑर पुअरली डेव्हलप्ड. द ॲस्कोकार्प आर टोटली ॲब्सेंट. ह्याच्यामध्ये ॲस्कोकार्प सुद्धा काय टोटली ॲब्सेंट आहे. अँड ॲस्कोस्पोर्स आर युजली रिलीज्ड फ्रॉम द ॲस्कस बाय ब्रस्टिंग्स. ह्याच्यामध्ये जो ऑस्कोस्पोर रिझल्टिंग स्पोर्स आहे ते कोणते आहेत, आपले ॲस्कोस्पोर्स आहेत, आणि ते ॲस्कोस्पोर्स रिलीज्ड फ्रॉम द ॲस्कस. जे त्या सॅकला काय म्हणतो आपण, असं आहे किंवा ॲस्कस, त्याच्यामधून काय काय होतात, सेल ब्रस्ट, ॲस्कस ब्रस्ट होते आणि ॲस्कोस्पोर्स रिलीज होतात. त्यानंतर ऑर्डर कोणत्या ह्याच्यामध्ये, ऑर्डर इंडोमायसिटीज. आता इंडोमायसिटीज ऑर्डर काय, प्लांट बॉडी इज जनरली युनिसेल्युलर आहे ह्याला, म्हणून ह्याची ऑर्डर इंडोमायसिटी काय, ती प्लांट बॉडी जनरली युनिसेल्युलर आहे. आपण इस्टचं स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला काय एकच सेल दिसते, म्हणून काय म्हटलं आपण, प्लांट बॉडी इज जनरली युनिसेल्युलर. त्यानंतर असेक्स्युअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय फिजन ऑर बडिंग. याच्यामध्ये जे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे दिस टेक प्लेस बाय फिजन अँड बडिंग. त्याच्यामध्ये 2 टाईप बघितले होते आपण पहिल्यांदा, आपल्या ईस्टमध्ये सुद्धा हेच आहेत, बाय फ्युजन आणि बडिंग. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्युजन, सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्युजन, मेल स्ट्रेन अँड फिमेल स्ट्रेन गेट फ्यूज गेदर. ओके. देन फॅमिली सॅकॅरोमायसिटी. त्यानंतर फॅमिली कोणते आहे, सॅकॅरोमायसिटी. आता ही फॅमिली सॅकॅरोमायसिटी काय, मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स आर युनिसेल्युलर. जे मेंबर्स आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहे. मायसिलियम इज जुनॉइल लॅकिंग. याच्यामध्ये मायसिलियम अब्सेंटेज आहे ईस्टमध्ये. आणि मेजॉरिटी ऑफ दी मेंबर्स आहेत कसे आहेत, युनिसेल्युलर. मग हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. दुसरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर कोणतं आहे,
व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय बडिंग ऑर फ्युजन. ह्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते बडिंग आणि फ्युजनने होत आहे. आणि ह्याचा फायनली जीनस कोणता आहे, एवढ्या सगळ्या कॅरेक्टरवरून सॅकॅरोमायसिस. ईस्टमध्ये सगळे हे कॅरेक्टर प्रेझेंट येतात म्हणून ह्याचा जीनस काय, सॅकॅरोमायसिस. ओके, अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर फंजी आणि आर्चिगोनेट संपलेला आहे. ओके, उद्या आपलं लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चरला आपण आर्चिगोनेट हा चॅप्टर सुरू करणार आहे. उद्या आपलं लेक्चर बरोबर 12:10 सुरुवात होईल, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ओके, बाय.